नवनिर्माण सेना स्थापन झाली त्यावेळेला जन्माला आलेलं मूल ते आज 20 वर्षाचं झालंय बांधव. पाडवा मेळावा हा विचारांचा मेळावा आहे. या मेळाव्यातनं माननीय राज ठाकरे साहेबांच्याकडून सातत्याने काहीतरी आलेलं आहे आणि ते विचार घेऊन या महाराष्ट्राकरता संपूर्ण महाराष्ट्र सैनिक वर्षभर काम करत असतो. हा मेळावा का घ्यायचा? असे मेळावे माननीय राज ठाकरे साहेबांच्या विचारांचे मेळावे का घेणं गरजेचं आहे हे समजून घेणं देखील तितकंच महत्वाचं. गेल्या 10-15 वर्षामध्ये राजकारणाची जी बचपतपुरी झाली आहे, जो चुथाळा झालाय, राजकारणामध्ये पूर्वी तरुण मुलं यायची आणि एक इतिहास करायचे, पण आत्ताचं राजकारण हे खऱ्या अर्थानं गजकरण झालंय की काय? किंबहुना पैसे देऊन मतं घेऊन एकमेकांची उणीधुणी काढणं, अगदी पार घरापर्यंत पोहोचणं, अशा पद्धतीचं राजकारण, ह्यालाच राजकारण म्हणतात की काय? अशी तरुणांमध्ये कुठेतरी एक भावना निर्माण झाली आणि म्हणून गेले 10-15-20 वर्षामध्ये चांगले तरुण, चांगले शिकणारे राजकारणामध्ये येणं बंद केलं आणि महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं बांधवांनो बजबजपुरी झाली. हे टाळण्याकरता तरुण पिढी ही राजकारणामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. आता एकंदरीत जे तुम्ही बघताय, युतीचं राजकारण चाललंय. मग युतीमध्ये त्याला मंत्रीपद दिलं जातं, त्या मंत्र्याचा अभ्यास नसला तरी नांदगावकर साहेब कोणाही मंत्रीला कुठेही बसवलं जातं. अभ्यासच नाहीये, मला त्या खात्याची माहितीच नाहीये, फक्त मला फावडा घेऊन पैसे कमवायचेत, हे जर राजकारण असेल तर राजकारण मोडीत काढणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माननीय राज ठाकरे साहेबांची ही इच्छा आहे की तरुणांनी राजकारणामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे, की जेणेकरून उद्याचा महाराष्ट्र, आज मराठी अस्मिता, या महाराष्ट्रामध्येच मराठी अस्मिता काढण्याचा जो प्रयत्न करतोय, या नवीन तरुण पिढीला मराठी अस्मिता काय आहे, मराठीचं महत्व काय आहे. माझ्याकडे 350-400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी संकल्पना आणली होती त्याचं मूळ खऱ्या अर्थानं आता जात आहे की काय, अशी भीती निर्माण व्हायला लागली आहे. आणि म्हणून असे मेळावे, पाडव्याचा मेळावा माननीय राज ठाकरे साहेबांनी घेण्याचा हा जो मनसुबा घेतला की मला मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. मराठीचं टोक या महाराष्ट्रामध्ये, मराठी जगली, भाषा जगली तर राज्य जगणार आहे. राज्य जगलं तर निश्चितपणे देशाला विकसित करण्याचा विचार होणार आहे. आणि कुठल्याही भाषेमुळे राज्य संपत नसतं हे दाखवून देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून असले मेळावे घेतोय. मी आपला जास्ती वेळ न घेता मी सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय अभिजितजी पानसे यांना नम्र विनंती करीन की त्यांनी मार्गदर्शन करावं. ते महाराष्ट्र सरकारसारखं झालं, एक पाय लंगडतोय, दुसरा भलतीकडे चाललाय, तरी दिल्लीची कुबडी घेऊन चालावं लागतंय. सन्माननीय राजसाहेबांना वंदन करून तुमच्या समोर बोलतो. सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या तुम्हाला मनापासून नववर्षाच्या शुभेच्छा. खरं तर आज 2 ठराविक विषयांसाठी म्हणून मी आज इथे उभा आहे आणि ते दोन्ही विषय गंभीर आहेत. माझी विनंती आहे की मीडियाचे लोक सगळे इथे ऐकतायत, आपण पण सगळे ऐकतोय. खरं एका विषयात मला मीडियाच्या लोकांचं खूप कौतुक करायचं आहे की जेव्हा हिंदी सक्तीचा विषय आला तेव्हा ज्या तळमळीने मराठी वृत्तनिवेदकांनी आणि मराठी चॅनल्सनी हिंदी सक्तीच्या विरोधात जी भूमिका लढवत ठेवली, जी भूमिका मांडली, त्याबद्दल मनापासून अभिनंदन करायला पाहिजे. तशाच पद्धतीचा एक विषय मला आज 1-2 विषय मांडायचे. लहान मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीतला एक विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही वर्षापूर्वी केला होता. ते म्हणजे लहान मुलांच्या दप्तराचा ओझं
कमी करण्याचा विषय. मला असं वाटतं 2014 किंवा 15 मध्ये 14 मध्येच वाटतं मला या विषयावर मी त्याच्या आधी एक 7, 8, 10 वर्ष भांडत होतो. अगदी वसंत पुरके जेव्हापासून होते शिक्षण मंत्री तेव्हापासून तो विषय मी जेव्हा माननीय राजसाहेबांना सांगितला तेव्हा ते लगेच म्हणले हा उत्तम आहे. आणि अगदी दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होते. त्या दिवशी फडणवीस साहेबांकडे सकाळी 7 वाजता मला प्रेझेंटेशन द्यायला लावलं. तो विषय काय आहे नेमकं छोटासा पहिले मी समजावून सांगतो म्हणजे त्याची ग्रॅव्हिटी किंवा त्याचं महत्व तुम्हाला कळेल. दप्तराचं ओझं कमी करण्याचं म्हणून मी खास दप्तर घेऊन आलोय, पण दप्तराच्या आतली पुस्तकं मला दाखवायचे. काय लहान मुलांच्या दप्तराचं ओझं किंवा लहान मुलांचा विषय आला तर शासनाचं फार काही लक्ष नसतं याचं, कारण ती मतदार नाहीत बिचारी. या बाबतीत लहान मुलांच्या दप्तराचा ओझं म्हणजे फक्त पालकांना हलकं वाटावं किंवा मुलांना हलकं वाटावं एवढ्या पुरता विषय मर्यादित नाहीये. सायंटिफिकली सायन्स सांगतं की लहान मुलांच्या अंगावर तुम्ही जास्त मेहनत किंवा जास्त वजन दिलं, खांद्यावर वजन दिलं तर त्याच्या बौद्धिक क्षमतेची वाढ कमी वेगाने होते. मी नाही, सायन्स सांगतो. आणि हा वर्षोनवर्ष चघळला गेलेला विषय आहे आणि त्याला काही उत्तर मिळत नव्हतं. आम्ही प्रयत्न करत होतो. एक साधी गोष्ट तुम्हाला समजून सांगते, असं काय रॉकेट सायन्स नाही, अतिशय सोपा विषय आहे. आणि मला खास करून सगळ्यांनी हा विषय उचलून धरावा आणि मीडिया समोर पण हा विषय मला एकदा दाखवायचाच होता. मी एक उदाहरण म्हणून इयत्ता 5वीची पुस्तकं आणलीत. या 5वीला किंवा अगदी दुसरीपासून 1ली 2री पासून 8वी पर्यंत 6 ते 7 विषय असतात आणि प्रत्येकाचं एक एक पुस्तक असतं. हे बघा, हे एक मराठीचं, हिंदी, इंग्रजी, गणित, एन्व्हायरमेंटल स्टडीज, ही सगळी बालभारती, ही 6 पुस्तकं ते एवढूसं बाळ आपल्या दप्तरात घेऊन जातात. तेव्हा 6-7 पुस्तकं असतात, कधी 6-7 वया. आता प्रत्येक विषयाची तासिका म्हणजे प्रत्येक विषयाचा पिरियड रोज असतो. तर प्रत्येक दिवशी जून पासून 14 जून पासून शाळा जी सुरू होते ते अगदी एप्रिल मला संपेपर्यंत ही एवढी पुस्तकं ते घेऊन जातो, एवढ्या वया घेऊन जातो. आम्ही असा उपाय त्यांना दिला की ही जी सब्जेक्ट वाईज पुस्तकं आहेत, ही मला एका हाताने पकडायला सुद्धा जड होत आहेत, 5वीची ही जी विषयानुरूप पुस्तकं आहेत ती आम्ही फक्त एक्झाम वाईज केली. म्हणजे काय केलं, युनिट टेस्ट, पहिली चाचणी परीक्षा असते, त्याचा पोर्शन ठरलेला असतो ना, अभ्यासक्रम ठरलेला असतो, शासनाने ठरवलेला असतो. आता आपण पहिल्या चाचणीचं उदाहरण घेऊ. पहिल्या चाचणीत समजा इंग्रजीचे 3 धडे आहेत, मराठीचे 3 आहेत, हिंदीचे 2 आहेत, गणिताचे 4 आहेत. काही फार केलं नाही, ते धडे फाडले, एकत्र बाइंडिंग केले आणि त्याचं पहिलं युनिट टेस्टचं फक्त एक पुस्तक बनवलं. त्यामुळे आता जून पासून ते मूल जेव्हा पुस्तक घेऊन जाईल तेव्हा एकच पुस्तक घेऊन जाईल आणि एक वही घेऊन जाईल ज्याच्यात रकाने पाडून वेगवेगळे विषय त्याच्यात लिही आणि क्षणभरात ते एकंदर दप्तराचं ओझं मुलांचं कमी झालं. मला आनंद वाटतो की ही पुस्तकं मी त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस, त्यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडेजी होते, त्यांचे आभार मानले. कारण 14 नंतर तरी 3-4 वर्ष लागली, पण मला असं वाटतं 19, 20, 21च्या दरम्यान ही अशी पुस्तकं शासनाने छापली आणि महाराष्ट्रातल्या लहान मुलांच्या दप्तराचं ओझं कमी केलं, ज्याचं संपूर्ण श्रेय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेबांना जातं. थांबा, गोष्ट इथे संपली नाही. हे केवळ क्रेडिट घेण्याचा भाग नाही. त्यानंतर गेल्या 3 वर्षापासून परत ही अशी पुस्तकं बंद केली आणि या वर्षीची मी पुस्तकं दाखवते. पुन्हा वेगवेगळ्या विषयांची वेगवेगळी पुस्तकं छापण्यात आली आणि ही कंपल्सरी केली. आता राजकारणाच्या आसपास आम्ही असतो, त्यामुळे याची चौकशी जेव्हा केली
तेव्हा प्रिंटर लॉबीचा दबाव, कारण त्यांना जास्त पुस्तकं छापायला मिळतात, त्यांना जास्त खर्च येऊ शकतो, बजेटमध्ये जास्त पैसे दाखवलेले जातात आणि पुन्हा अशी पुस्तकं आणली, परत पुन्हा एकदा दप्तराचं ओझं जैसे थे. आता हे का झालं असेल ते न कळणं इतकं दूध खुळे नाही. तुम्ही लक्षात घ्या, हा विषय इतका छोटा नाही दप्तराच्या ओझ्याचा. एक खूप मोठे इकॉनॉमिस्ट आहेत, जेम्स हेकमन नावाचे, अमेरिकेचे शिकागोमध्ये, ज्यांना 2000 का 2001 साली, माझं साल चुकेल, त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. आणि त्यांच्या रिसर्चनुसार त्यांनी असं म्हणलंय, ह्युमन कॅपिटल, मानवी भांडवल याविषयी त्यांचा अभ्यास आहे, आणि पूर्ण संशोधन करून त्यांनी सिद्धांत जो मांडलेला आहे तो तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, की जो ROI आपण म्हणतो, रिटर्न ऑन इंटरेस्ट, कुठल्याही व्यवसाय, कुठल्याही धंद्यापेक्षा लहान मुलांच्या बाल शिक्षणामध्ये केलेलं जी काही इन्व्हेस्टमेंट असते त्यात जगात सगळ्यात परतावा, त्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट सगळ्यात जास्त जगात त्याच्यावर मिळते. याचा अर्थ लहान मुलांना तुम्ही उत्तम चांगलं शिक्षण जर दिलं तर उद्याचा, त्याचं गणित मांडत बसत नाही, पण उद्याचा देशाचा GDP वाढतो. हा इतका गंभीर प्रश्न आहे, तुम्हाला लक्षात येत नाही. आपण लहान मुलांना दप्तराचा, आपण बाल कामगारांचा कायदा काढला, तो याच करता काढला ना, की लहान मुलं तिथे मेहनत करू नये, मेहनतीचं काम केलं तर त्यांच्या मेंदूची वाढ ही प्रमाणबद्ध होत नाही. मग हा काय मूर्खपणा परत चालू केलाय. मला शासनाला, मुख्यमंत्री साहेबांना, दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री यांना विनंती करायचंय की या वर्षीपासून पुन्हा एकदा परीक्षानुरूप पुस्तकं आणा, छापा, आणि त्या बिचारांच्या चिमुकल्याचं पाठीवरचं ओझं तुम्ही कमी करा. म्हणजे आता या गोष्टीसाठी सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल, यासाठी सुद्धा आंदोलन करावं लागेल. केवळ ती मतदार नाहीत किंवा ती तुम्हाला राजकारणात येत नाही म्हणून त्या लहान मुलांचं कोमेजू नका आयुष्य. दुसरा विषय त्यालाच लागू नये. आज आपण मराठी शाळांचा विषय बघतो. मराठी शाळांविषयी आम्ही प्रचंड काम करत असतो, अनेक संस्था करत असतात. मराठी भाषा बंद होण्याचं महत्वाचं कारण इंग्रजी येत नाही, इंग्रजीचा न्यूनगंड. इंग्रजी यायला हवी का? यायला हवी. आता सध्या हिंदी भाषा सक्तीचं बोलत नाही, पण इंग्रजी सुद्धा यायला हवी. माझं असं म्हणणं आहे, अशा जेव्हा मराठी शाळा तयार होतील की जेव्हा 10वीतनं बाहेर पडणारं मूल उत्तम मराठी आणि उत्तम इंग्रजी बोलायला सुरुवात करेल, तेव्हा मला असं वाटतं हा प्रश्न संपेल आणि याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही घ्यायला तयार आहोत. आम्हाला द्याव्यात महानगरपालिकेच्या शाळा. केवळ आम्ही नाही, अनेक तज्ञ लोक याच्यात आपण आणू. आमची मुलं, माझा एक लेख आहे लोकसत्तात, कोणाला हवा असेल तर पाठवेन, की माझी मुलगी इंग्रजी शाळेत शिकते आणि तरीही मला मराठीचा अभिमान आहे. लेख वाचा, तुम्हाला कळेल. कुठल्याही प्रकारे उलट सुलट बोलण्याची गरज नाही. एक चांगली शिक्षण पद्धती. आज आपली मुलं SSC मध्ये टाकत नाहीत कारण लोक CBSE ला टाकतात, ICSE ला टाकतात. हा SSC ला न टाकण्याचा भाग एवढाच आहे, SSC ला न टाकण्याचा भाग एवढाच आहे की त्याचा अभ्यासक्रम हल्ली हलका समजतात. त्यामुळे 3 गोष्टींची विनंती मी तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना करीन. पहिली गोष्ट, हे पुस्तकांचं ओझं तुम्ही कमी करा. दुसरी गोष्ट, खरंच आमच्यासारख्या सामाजिक संस्थांना, तज्ञ लोकांना एक 15, 20, 25 शाळा देऊन बघा. विश्वास ठेवा, 10 वर्षात अशा शाळा करू. त्या शाळेत ऍडमिशन घ्यायला मंत्र्यांना फोन करावे लागतील. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, आज जेव्हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, कला, क्रीडा आणि अभ्यास एकत्र करण्याचं मोदीजींनी केलेली आहे, उत्तम आहे. त्या पॉलिसीनुसार, ती पॉलिसी आता दुर्दैवाने कोणाला कळत नाही, पण SSC, HSC याचा अभ्यासक्रम पुढच्या 3 वर्षांपर्यंत एक समिती नेमा, ज्याच्या रोजच्या मीटिंग करा आणि एक नाविन्यपूर्ण नवं शिक्षणाचं नवं बीज असलेला नवीन अभ्यासक्रम तयार करण्याची तजवीज करा. मला असं वाटतं, बाल शिक्षणापासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत जर शिक्षण बदललं तर या देशात आपल्या लहान मुलांचं काही भवितव्य आहे.
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पानसे साहेबांनी आता शिक्षण या विषयावर अत्यंत खूप चांगली माहिती दिली, पण पानसे साहेब दुर्दैव आहे, आपल्या मंत्र्यांचं नाव तुम्हाला माहिती आहे ना, त्यामुळे डोक्याच्या खालनं सगळं वजन आहे, डोक्यात वजन असावं लागतं. आडनाव पण भुसे, आणि म्हणून मला माहिती नाही त्यांच्या डोक्यात किती शिरलं असेल किंवा काय. यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्माननीय अविनाशजी अभ्यंकर यांना विनंती करीन की त्यांनी मार्गदर्शन करावं. प्रतिभाश्चंद्र लेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण समोर विराजमान कट्टर कडवट निष्ठावान महाराष्ट्र सैनिक तुम्हाला मानाचा मुजरा करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना सर्वप्रथम मराठी नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. जे आता इथे आहेत आणि जे केंद्राच्या आणि राज्याच्या कृपेने सिलेंडरच्या रांगेत आहेत त्यांना सुद्धा या पाडव्याच्या शुभेच्छा देतो. काय महाराष्ट्राची हालत केली आहे बघून ठेवा. जो महाराष्ट्र संतांनी घडवला होता, छत्रपती शिवराय असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, इतर सर्व असतील, त्यांचे धडाडीचे मावळे असतील, त्यांनी स्वतःचं बलिदान देऊन जो महाराष्ट्र मिळवला होता तो या आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी काय वाट लावली तुम्ही बघून घ्या. सन्मान्य प्रबोधनकारांचे असलेले संस्कार, बाळासाहेबांचे असलेले संस्कार आणि ते पुढे घेऊन जाणारे या देशातले आणि या राज्यातले फक्त राजसाहेब ठाकरे एकच आहेत की जे मराठी करता अत्यंत कडवट कट्टर अशी भूमिका घेतात. मी तुम्हाला ह्या माध्यमातून एवढंच सांगेन, एकदा आठवून बघा. लोक म्हणतात की राजसाहेबांनी काय केलं. राजसाहेबांनी सन्मान्य बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रात मराठी माणसाचा मान आणि मराठी माणसाची शान ही जागृत ठेवली आहे, लक्षात ठेवा. राजसाहेबांचा कायमचा आदेश असतो की ज्या ठिकाणी मराठी माणसावर अन्याय होईल त्या ठिकाणी लाथ ही बसलीच पाहिजे. आता कोणतरी केंद्रात एक वाचाळ मंत्री होते दुबे म्हणून, त्यांनी विचारलं हे कोण आहे, राज ठाकरे का दुसरे कोणतरी होते, मला नाव आता आठवत नाही. त्यांना मला एवढंच सांगायचं आहे, स्वतःच्या पक्षाला हिंदुत्वाचा पक्ष म्हणताना मग जेव्हा रजा अकादमीचा मोर्चा निघाला होता आणि आमच्या चॅनलच्या बांधवांच्या गाड्या फोडल्या होत्या, त्यांचे कॅमेरे तोडले होते, आमच्या माता भगिनी पोलिसांवरती हात टाकले होते, तेव्हा हे सगळे गप्प बसले होते आणि राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे कट्टर महाराष्ट्र सैनिक लाखाचा मोर्चा घेऊन रस्त्यावर उतरले होते. याला म्हणतात राजसाहेब ठाकरे. जेव्हा मराठी सिनेमाला प्राईम टाइम नाही मिळाला तेव्हा आंदोलन राजसाहेबांनी केलं होतं, लक्षात ठेवा. ह्याला म्हणतात राजसाहेब ठाकरे. आणि जेव्हा भाजपला महाराष्ट्रात सत्ता पाहिजे होती तेव्हा याच शिवतीर्थामध्ये इकडे भाजपचे नेते हेरझाऱ्या घालत होते की या आणि सन्माननीय मोदी साहेबांबरोबर भाषण करा म्हणजे महाराष्ट्रात भाजपचा आणि मनसेचा झेंडा हा उत्तरमिता फडकेल. ह्याला म्हणतात राजसाहेब ठाकरे, लक्षात ठेवा. अहो, गुण अनेक आहेत, त्यातला एक तरी घ्या म्हणजे फक्त महाराष्ट्र नाही तर देश सुधारेल, लक्षात घ्या. मला एवढंच सांगायचं आहे, आम्हा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना अभिमान का वाटतो राजसाहेबांचा, का वाटतं की या माणसावरून आपला जीव वाळून टाकावा. तर कधी सत्ते करता खुर्ची करता राजसाहेबांनी स्वतःच्या विचारांशी प्रतारणा केली नाही. वेळ प्रसंगी मिळणाऱ्या सत्तेला लाथ मारली, लक्षात ठेवा. हे वेगळे पण आपल्या राजसाहेबांचं आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन बांधवांनो, यश येतं
पण यशाने हुरळून जाणारे राजसाहेब ठाकरे नाहीत आणि अपयशाने खचून जाणारे तर ते अजिबातच नाहीत, लक्षात ठेवा. कारण माणूस खरा आहे, जे विचार मांडतो ते मराठी भाषेचे, मराठी माणसाचे, मराठी संस्कृतीचे आणि मराठी माणसाला अन्यायाच्या विरुद्ध हे खरे विचार असतात. म्हणून सत्ता कोणाची असेल, सत्तेत कोणी असेल, पण उत्तर मात्र शिवतीर्थ राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिक हेच आहे, लक्षात ठेवा. त्यांनी कोणी किती वल्गना करवतो आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. बाहेरून टीका करतात, नंतर सांगतात साहेब आम्हाला बोलायला लागतं म्हणून. कारण एक गोष्ट नक्की, एक शेवटचं उदाहरण तुम्हाला देतो, 1-2 उदाहरणं. जेव्हा हिंदी भाषा आपल्यावर लादण्याचा प्रयत्न झाला तेव्हा इकडे सन्माननीय भुसे साहेब आले होते. त्यांनी राजसाहेबांना सांगितलं, काय सांगितलं राजसाहेबांना, की साहेब माझं ऐकून घ्या, मला काय म्हणायचं हिंदी भाषेवरती. बघा आपला नेता कसा कणखर आहे आपल्या विचारांमध्ये, कसा अभेद आहे आपल्या विचारांमध्ये. राजसाहेबांनी सांगितलं, मी तुमचं ऐकून घेईन, पण तुम्ही जे सांगताय ते महाराष्ट्राच्या हिताचं नाहीये, ते मी कधीही ऐकून घेणार नाही. पहिली भाषा ही मराठीच राहील कुठल्याही परिस्थितीत. म्हणून तुम्हाला एवढंच सांगेन, येणारा काळ हा 100% राजसाहेबांचा आहे, हा 100% तुमचा आहे. तुम्ही सगळ्यांनी गावागावात जाऊन आज पूर्ण ताकदीने मराठी माणूस हा राजसाहेबांच्या मनसेच्या मागे उभा आहे. कारण प्रश्न तिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा आहे, लक्षात ठेवा कायम. आणि आपण नुसतं भाषणात बोलत नाही. तुम्ही 20 वर्षाची वाटचाल बघाल, आमदार आले का, खासदार आले का, नगरसेवक आहेत का, पण जर मराठी माणसावर अन्याय झाला, मराठी भाषेवर अन्याय झाला, मराठी संस्कृतीवर अन्याय झाला, मग तो दहीहंडीचा विषय असो, गणपतीचा असो, कुठलाही असो, पहिले चौताळ उठणारे हे राजसाहेब ठाकरे आणि त्यांचे महाराष्ट्र सैनिक आहेत, लक्षात ठेवा. तुम्हाला एवढीच विनंती करीन, हा संतांनी घडवलेला महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवरायांनी घडवलेला महाराष्ट्र आहे, हा विविध विचारवंतांनी घडवलेला महाराष्ट्र आहे, हा चित्रकारांनी घडवलेला महाराष्ट्र आहे, कवींनी घडवलेला महाराष्ट्र आहे. ह्याचं मराठी पण कधी संपवून देऊ नका. कारण राजसाहेब ठाकरे कायम सांगतात, लक्षात ठेवा, जर आपली भाषा गेली तर आपण संपलो. आणि आपल्या नेत्याबद्दल आपला जो अभिमान आहे, आपला जो स्वाभिमान आहे, हे कधी कमी होऊन देऊ नका. कारण आपला नेता सत्तेकरता, खुर्ची करता, पुन्हा सांगतो, कुठल्याही प्रकारच्या तडजोडी ह्या कधी मागे केल्या नाहीत, आज करणार नाही आणि उद्या करणार नाही. आपले राजसाहेब ठाकरे आहेत. म्हणून तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. थोड्याच वेळात सन्मान्य राजसाहेबांचं भाषण सुरूच होईल आणि तुम्हाला नक्की दिसेल की समोर ही जी राजशक्ती बसलेली आहे आणि जेव्हा ही राजभाषा आणि राजविचार येईल, ती फक्त या महाराष्ट्राला नाही तर या देशाला दिशा देणारी असेल, हेच आपल्याला सांगतो आणि तुर्तास आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आंबेडकर साहेब. यानंतर मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सन्मान्य संदीपजी देशपांडे यांना विनंती करेन की त्यांनी मार्गदर्शन करावे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे, व्यासपीठावर असलेले सर्व सन्माननीय नेते, सरचिटणीस, या मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई इथनं निवडून आलेले आपले सर्व सन्माननीय नगरसेवक आणि या खास गुढीपाडव्या मेळाव्यासाठी सर्व महाराष्ट्रातनं आलेले माझे सर्व सहकारी महाराष्ट्र सैनिक, आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र. खरं तर आजचा योग 20 वर्षांनी आलेला आहे. 19 मार्च 2006 ला या शिवतीर्थावर
आपल्या पक्षाची स्थापना झाल्यानंतरची सन्मान्य राजसाहेबांची पहिली सभा या शिवतीर्थावर झाली आणि आज 20 वर्षांनी 19 मार्चलाच या शिवतीर्थावर सन्मान्य राजसाहेबांची सभा होते. हा योगायोग 20 वर्षांनी जुळून आलाय आणि मी अभिमानाने सांगतो 20 वर्षापूर्वी समोरच्या गर्दीत बसलेला मी आज सन्मान्य राजसाहेबांच्या कृपेमुळे या व्यासपीठावरनं बोलतोय आणि हे फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच घडू शकतं आणि हे सन्मान्य राजसाहेबच करू शकतात की एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या महाराष्ट्र सैनिकाला व्यासपीठावर आणून बसवणं. मला असं वाटतं त्या 19 मार्चच्या 2006च्या सभेत सन्मान्य राजसाहेबांचं एक वाक्य होतं. ते वाक्य आजही माझ्या अंगावर काटा आणतो. त्या भाषणात सन्मान्य राजसाहेब म्हणाले होते, माझ्या बरोबर काम करणारा जो माझा कार्यकर्ता आहे, त्याची आई, त्याचे वडील, त्याचे भाऊ, त्याची बायको, त्याचा मुलगा, यांना एक प्रकारचा अभिमान वाटला पाहिजे की माझा मुलगा फुकट गेला नाही, माझा नवरा फुकट गेला नाही, तो राजसाहेबांबरोबर आहे, या प्रकारचा अभिमान त्याला वाटला पाहिजे. हे सन्माननीय साहेबांचं वाक्य होतं आणि मला आठवतंय खूप जणांची रिंगटोन होती ती. साहेब, आज अभिमानाने आम्ही सांगतो, आज तुमच्या बरोबर काम करतो याचा आमच्या कुटुंबाला तर अभिमान आहेच, पण आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना अभिमान आहे की आम्ही सगळेजण सन्माननीय राजसाहेबांबरोबर आहोत, अशा नेत्याबरोबर आहोत ज्यांनी मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी कुठेही तडजोड केली नाही, याचा आम्हाला प्रचंड 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 अभिमान आहे. आम्हाला साहेब अभिमान आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आज या मुंबईमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, अनेक प्रकारची बिकट परिस्थिती आली आहे. परप्रांतीयांच्या लोंडेच्या लोंडे या महाराष्ट्रावर येऊन थडकतायत. परवाच कुठेतरी एक बातमी वाचली, कोणीतरी ट्विट केलेलं, मुंबई ते रत्नागिरी जाणारी ट्रेन रद्द करण्यात आली आणि ती आता दादर ते गोरखपूर जाणारी ट्रेन तयार करण्यात आली. किती लोक आणून तुम्ही महाराष्ट्रावर आदळणार आहात, मराठी माणसावर आदळणार आहात, बाहेरचे किती परप्रांतीयांचे लोंढे हे आम्ही सहन करायचे, हे एकदा सरकारने सांगितलं पाहिजे. तुम्ही तिथे पोरं काढायची आणि वाढवायला महाराष्ट्रामध्ये पाठवायचे, हे अजून किती दिवस चालणार आहे? परवा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्र जर देश असता तर आज आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर असती. मग मला फडणवीस साहेबांना विचारायचा आहे प्रश्न की साहेब, एवढी मोठी अर्थव्यवस्था आहे, आज करोडो 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 रुपये महाराष्ट्रातनं दिल्लीला जातात, अख्ख्या भारताचा 25% खर्च हा महाराष्ट्र उचलतो, मग या महाराष्ट्रात कोणी यायचं आणि कोणी नाही यायचं हे ठरवायचा अधिकार महाराष्ट्राला का नाही, आणि तो महाराष्ट्राला मिळाला पाहिजे की नाही मिळाला पाहिजे? किती दिवस आम्ही हे लोंढे सहन करायचे? आता ह्याच्या पुढे आपण विचार केला पाहिजे की महाराष्ट्रात कोणाला येऊ द्यायचं आणि कोणाला नाही येऊ द्यायचं, हे जर महाराष्ट्राला ठरवण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. जर आम्ही तुम्हाला एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन केंद्राला देतो तर आज रस्त्यावर रस्ते होत आहेत, पुलावर पुलं होत आहे, मेट्रो गाड्या चालत आहेत, तरी गर्दी संपत नाही. पहिले वाटायचं की हे एवढे उड्डाण पूल झाले, काहीतरी युतीच्या राज्यात 55 उड्डाण पूल झाल्यावर वाहतूक सुरळीत, अजून ती सुरळीत होत नाही. उड्डाण पूल झाले, सगळे झाले. याचं कारण ही वाढणारी गर्दी.
आणि वाढतायत कुठे आणि बसतायत कुठे? इथे ज्या काय SRA माध्यमातून फुकट झोपडपट्ट्या मिळत आहेत, या झोपडपट्ट्यांमध्ये 80% वर हे परप्रांतीय आलेले आहेत. हे बाहेर न येणार, अनधिकृत झोपड्या वाढणार आणि आपण त्यांना घरं देणार. हे अजून किती दिवस चालणार? बरं, SRA मध्ये हे घर येणार आणि आमच्या मराठी माणसाची काय स्थिती? आज पत्राचाळी सारखा विषय आमच्या परवा कुणाल वाईनकर आणि नयन कदम सांगत होते. सन्मान्य राजसाहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. इंद्रजिमी जंब पर वादवसु अंब पर रावण सरंब पर रघुकुल राज है. पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम गिजराज है. खरं तर सन्मान्य राजसाहेबांचं आगमन झाल्यावर काय भाषण करायचं त्याच्या आधी पाय लटपटायला लागतात. तरी सन्मान्य साहेबांच्या परवानगीने माझा जो उरलेला मुद्दा आहे तो तेवढा फक्त पूर्ण करतो. जो पत्राचाळीचा विषय मी आपल्याला सांगत होतो की त्या पत्राचाळीमध्ये भ्रष्टाचार झाला, काय झालं. 2-4 गुजराती बिल्डर तिथे आणले गेले, त्यांनी FSI विकला. SRA वाल्यांना फुकट झोपडा मिळतात, पण तिथे राहणारा जो आमचा अधिकृत मराठी माणूस आहे त्याला फसवलं. म्हाडाच्या माध्यमातून नंतर काम कंप्लीट केलं. त्या भिंतीचा जो स्लॅब होता वरचा, इतका निकृष्ट दर्जाचं काम केलं म्हाडानी, तो स्लॅब पडला. स्लॅब पडल्यानंतर VJTI आणलं तिकडे. VJTI आणून सांगितलं की याचं ऑडिट करा. त्यांनी ऑडिट केलं. ऑडिट केल्यानंतर VJTI रिपोर्ट दिला की ही बिल्डिंग एकदम ओके आहे, इथे लोकांना राहायला काही अडचण नाही. VJTI रिपोर्ट आला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी दुसरा स्लॅब पडला. मग VJTI सारख्या संस्थांवर तरी काम कसं करायचं? आज मुख्यमंत्री सांगतात सगळं चांगलं आहे, सगळं ओके आहे. मग आज पत्राचाळीतली 650 लोक उपोषणाला का बसलेत याचं उत्तर मुख्यमंत्री साहेब देणार आहेत का? एका ठिकाणी परप्रांतीयांना फुकट झोपड्या द्यायच्या, मराठी माणसांना उपासाला बसवायचं. फेरीवाल्यांचा प्रश्न असेल, जो मुद्दा सन्मान्य राजसाहेबांनी घेतला होता की 150 मीटरच्या आसपास फेरीवाले नको, त्यावेळेला हेच सगळेजण आपल्या अंगावर आले होते. आज तुम्ही फेरीवाल्यांना बंद केलं, काय सांगून बंद करताय? बांगलादेशी फेरीवाले आहेत. मग किती बांगलादेशी फेरीवाल्यांवर तुम्ही FIR केला? जरा एकदा याचा आकडा तरी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी द्यावा. बांगलादेशी होते ना. पहिली गोष्ट, आले कुठनं? बरं, आले तर आले, यांच्यावर FIR काय नाही झाली? आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या
आशीर्वादाने किंवा त्यांच्या नावाने एक योजना चालू केली होती, सगळ्या फेरीवाल्यांना सरसकट, निवडणुकीच्या आधीची गोष्ट सांगतोय तुम्हाला, सरसकट सगळ्यांना 15-15 हजार रुपये फेरीवाल्यांना दिले. आता फेरीवाल्यांना बसू देत नाहीये. मग ते 15,000 रुपये सरकार कसे वसूल करणार आहे? जे कर्जरूपी दिले तुम्ही त्यांना, ते तुमच्या बापाचे पैसे होते. हे आम्ही आणि तुम्ही दिलेल्या कर स्वरूपाचे पैसे होते, जे तुम्ही फुकटमध्ये वाटलेत लोकांना. आणि आता तुम्ही सांगते सगळे फेरीवाले यांना बाहेर काढलं पाहिजे कारण हे बांगलादेशी आहे. मग बांगलादेशी होते तर त्यांना कर्ज का दिलं आणि आता ते वसूल कसं करणार आहात? आणि हे सगळं आपण बोललो की मराठी माणूस संकुचित वृत्तीचा आहे. काय मध्ये फक्त एक छोटासा मुद्दा मांडतो. आमचे एक मीरा रोडचे कार्यकर्ते होते, एक कोणतरी माणूस होता तिथे, तो म्हणाला मी मराठी बोलणार नाही, मला फक्त गुजराती येतं, त्याला काय प्रसाद द्यायचा तो दिला. नंतर आमच्या इथले दादर मधले काही सकाळी शिवाजी पार्कला भेटतात आमचे गुजराती बांधव, ते मला म्हणाले की अरे काय तुम्ही यार त्यांना मारलं वगैरे. आपण शेवट कैसा आहे, हम सब हिंदू आहे ना साहेब. आपल्या परवानगीने एक प्रश्न त्यांना विचारला, मग आपण सगळे जर हिंदू आहोत आणि महाराष्ट्राला तर कोणी हिंदुत्व शिकवूच नाही, त्या दिवशी बोलताना सन्माननीय साहेब पण म्हणाले या महाराष्ट्राने औरंगाबादचं संभाजीनगर केलं, अहमदनगरचं अहिल्यानगर केलं ना. मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, अहमदाबादचं कर्णावती नगर कधी करणार याचं उत्तर एकदा देशाला द्या आणि कधी देणार आहात हेही सांगा. त्यामुळे प्रत्येक वेळेला यायचं आणि महाराष्ट्राला दोष द्यायचा आणि मराठी माणसाला दोष द्यायचा, हे याच्या पुढे सहन केलं जाणार नाही. सन्माननीय राजसाहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने आश्वासन देतो, साहेब महाराष्ट्रासाठी मराठीसाठी ज्या ज्या वेळेला तुम्ही आदेश द्याल त्यावेळेला आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक या संघर्षासाठी तयार आहोत, अशा पद्धतीचं आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांतर्फे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नवीन वर्ष आणि पाडव्याच्या शुभेच्छा. मी दादर आणि माहीम विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांना सांगेन की माननीय राज ठाकरे साहेबांचं स्वागत करावं. कौन बारी बाह पर संबुरती नाह
होत असते की नाही एखाद्याच्या, तुमच्या मनात येते की नाही की माझं काय आयुष्य आहे. आज हे ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यावेळेला हे मैदान उभं राहिलं म्हणून आज हे मैदान आहे. नाही तर अशी मैदानं कुठे आहेत मला जरा सांगा. जी जी मैदानं उभी राहिली आहेत ते त्या त्या काळात उभी राहिलेली आहेत. आपण काय मुलांसाठी काय करतो, लहान लहान मुलांसाठी काय बागा तरी तयार करतोय का आपण. त्या बागा बघितल्यानंतर तिकडे जावंसं तरी वाटतंय का. आज शहराची आज संपूर्णपणे शहर अख्खी कोलमडून पडलेली आहेत. मी मध्यंतरीच मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्र्यांनाही भेटलो. या शहरांचा ट्रॅफिकचा प्रश्न, गाड्या, उद्या मी तुम्हाला सांगतो अशी जर परिस्थिती जर अजून एक 5-10 वर्ष राहिली ना, घरातनं निघाल आणि तिकडेच असाल, हलता येणार नाही तुम्हाला. सगळंच गमावून बसतोय आपण, सगळं आपल्या हातातनं गमावून बसतोय. आज ग्रामीण भागामधला माझा तरुण, माझ्या तरुणी शेतीकडे वळायला तयार नाहीत. ते म्हणतात नाही आम्हाला शहरात जायचंय. शहरात आल्यावर ही शहराची अवस्था. या देशातलं, महाराष्ट्रातलं प्रत्येक शहर बघा ना, त्याला काही आकार ना उकार ना काही नाही त्याला. कोणी येते, कुठेही इमारती बांधते, कोणी काहीही करते, कोणालाही कसल्याही परवानगी दिली जात आहेत. आणि तुम्ही ते पाहता आणि राग मोबाईलवरती व्यक्त करताय. हेच त्यांना हवंय की तुम्ही रस्त्यावरती येताच का बनेत, तुम्ही या गोष्टींचा विचारच करता का बनेत. असेच सडा, असेच मरा. तीन वेळा आजपर्यंत कर्जमाफी झाली शेतकऱ्यांची, 3 वेळा. पण या देशामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा आकडा महाराष्ट्रात आहे. दररोज आत्महत्या होत आहेत, रोज शेतकरी आत्महत्या करतायत. कोणाला काही पडलेलं नाहीये. एक तुमच्यासाठी कोस्टल रोड बांधतायत, आम्हीच त्याची स्तुती करतो. आमचा मराठी माणूसच स्तुती करतो, छान झालाय ना रस्ता. अरे तो तुझी वाट लावायला झालाय. तुला कल्पना नाही तो रस्ता कशासाठी झालाय. तो तुमच्यासाठी झालेला रस्ता नाहीये. तो बाकीच्या आत येण्यासाठी आणि तुम्हाला बाहेर जाण्यासाठीचा रस्ता आहे तो. आम्हाला जो अंदाज येत नाही, आमच्या दरवाज्यावरती जोपर्यंत टकटक होत नाही तोपर्यंत आम्हाला समजतच नाही. आज सगळ्या शहरांमधल्या सगळ्या जमिनी चालल्या आहेत. हे अडाणी सारखे उद्योगपती सगळे घेत बसले. सरकार न बघता सह्या करतंय. हा सगळा पाडा मी मागच्या वेळेला वाचला होता. त्याच्यात आपण महाराष्ट्र म्हणून आपलं महाराष्ट्राचं स्वतःचं अस्तित्व गमावून बसतोय. आपली महाराष्ट्राची ओळख गमावून बसतोय. आपली भाषा गमावून बसतोय. मी मागे पण सांगितलं होतं ना, एकदा ती गोष्ट हातातनं गेली की परत येणार नाही. भाषा संपली म्हणून अनेक देश संपलेले आहेत या जगामध्ये. तुम्हाला जग ज्याला म्हणतं की तुम्ही कोण आहात, मराठी माणूस आहात. मराठी माणूस आहात म्हणजे कोण आहात, मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून तुम्ही मराठी माणूस आहात. मी काय काय व्हिडिओज बघतो, अनेक लोक काही भांडण चालू असतात, मारामारी चालू असतात आणि आपलेच मराठी हिंदीमध्ये बोलत असतात. हिंदी मत बोल ना, हिंदी मत. अरे मग तू काय करतोय. जा दक्षिणेकडे बघा, तामिळनाडू बघा, आंध्र प्रदेश बघा, केरला बघा, लांब कशाला गुजरात बघा. प्रत्येक राज्य आपलं अस्तित्व टिकवून आहे. आमच्याकडचे आमदार खासदार काही नाही, दुसरं काही नाही, कंत्राटदार, पैसे, रोज एवढंच सुरू आहे फक्त. महाराष्ट्र विकायला काढलाय. आज मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी ड्रग्ज विकले जात आहेत. शाळांमध्ये ड्रग्ज जात आहेत, कॉलेजमध्ये ड्रग्ज जात आहेत. तरुण तरुणी सगळे व्यसनाधीन होत आहेत ड्रग्जच्या आहारी लागून. काय करणार आहोत काय महाराष्ट्राचं आपण? ग्रामीण भागामध्ये प्रगती होत नाही. ग्रामीण भागातली माझी मुलं मुली आज इथे शहरामध्ये येतात, शहरात बकाला पडलेली आहेत, शहरामध्ये ड्रग्ज मिळत आहेत, लहान लहान मुली आणि लहान लहान मुलं पळवली जात आहेत. माझ्याकडे तर एक आकडा आहे, नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यातल्या 36 दिवसांमध्ये, गेल्या आता नोव्हेंबर डिसेंबरच्या या 36 दिवसांमध्ये केवळ मुंबईमध्ये 82 मुलं बेपत्ता झाली. जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील नवी मुंबई शहरात तब्बल 499 मुलांच्या अपहरणाच्या घटना नोंदवण्यात आल्या. त्यातली 41 मुले अद्याप बेपत्ता आहेत. 458 पोलिसांनी, आमचे पोलीस, मुंबईचे पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस हे सक्षम आहेत म्हणून त्या आई वडिलांना त्यांची मुलं मिळाली. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी, हे मी तुम्हाला विधानसभेतलं सांगतोय आकडे, विधानसभेमध्ये आता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेले आकडे सांगतोय तुम्हाला. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी साधारण 4,500 ते 5,500 मुले बेपत्ता होतात. काय होत असेल त्यांच्या आई वडिलांना? 4,500 ते 5,500 मुलं बेपत्ता होता. हा महाराष्ट्र, असा होता महाराष्ट्र. ...2022 मध्ये 5,398 आणि 2023 मध्ये 4,619 प्रकरणे नोंदवली गेली. या प्रकरणांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक दिसते. मुंबई हे सर्वाधिक प्रभावित शहर असून येथे दरवर्षी सुमारे 2,000 पेक्षा जास्त मुले बेपत्ता होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी महिन्यात विधानसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार. हे कोणती शहर म्हणायची हो, कोणतं राज्य म्हणायचं? तुमच्या भाषेची हमी नाही, तुमची हमी नाही, तुमच्या पोराबाळांची हमी नाही, कशाचीही हमी नाही. अशी कुठचीही हमी नसलेलं हे या राज्यामध्ये तुम्ही राहताय आणि म्हणायचं आम्ही शिवरायांच्या राज्यात राहतो. हवे होते असते, विधानसभेत जाऊन कापून काढले असते. पण आम्हाला माहितीच नाही. राज ठाकरे जेव्हा सांगणार आकडे त्यावेळेला आम्हाला कळणार, कारण आम्ही कशात गुंतलोय? आम्ही इंस्टाग्राम मध्ये गुंतलोय. आम्हाला कशाची पडलीच नाही. आम्ही आमची संपूर्णपणे ओळख विसरून गेलेलो आहोत. मी आज एक मुद्दामून एक गोष्ट तुमच्यासाठी आणलेली आहे. मी बोलीनच, पण त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल तुम्ही कोण आहात, तुम्ही कोणत्या भूमीत जन्माला आलात, तुम्ही कोणाचे वारस आहात. मी नेहमी सांगतो ना, हा महाराष्ट्र दरवेळेला देशाला दिशा दाखवत आला, या हिंद प्रांताला दिशा दाखवत आला. त्या महाराष्ट्राकडे कधीतरी तुम्ही नीट जवळून पाहिलेत का, की या महाराष्ट्राची नेमकी क्षमता तरी काय आहे? हजारो माणसं आहेत. मी थोडक्यात काही माणसं तुमच्या समोर आणलीत. फक्त महाराष्ट्राची तुम्ही फक्त परंपरा, महाराष्ट्राचा फक्त इतिहास फक्त तुम्ही फक्त बघून घ्या. मी फक्त तुमच्यासमोर नावं वाचणार आहे. ही नावं माझं भाषण संपल्यानंतर तुम्ही कदाचित त्या युट्यूबवर जा. मुद्दामून सांगतो, युट्यूब बघा, कारण त्याच्यावरती चांगली माहिती असते, त्याच्यावरती चांगले डॉक्युमेंटरीज असतात, जगाची माहिती मिळते. इंस्टाग्राम नको. मी तुम्हाला आता फक्त काही माणसं तुम्हाला समोर वाचून दाखवणार आहेत जे आपण विसरलेलो आहोत. आपल्या महाराष्ट्राची ताकद आपण विसरलेलो आहोत. हा महाराष्ट्र असा का? या महाराष्ट्रामध्ये, या बाहेरच्या प्रांतांमधून लोक इथे का येतात? या महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्राची भूमी ही कोणी मशागत केली?
हा सुसंस्कृत महाराष्ट्र घडला कसा? मला असं वाटतं ही फक्त नावं तुमच्या समोर मी पटापटा वाचतो, तुमच्या अंदाज लक्षात येईल की आपण कोण आहोत ते. पहिली संत परंपरा दिसतंय का तुम्हाला? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत जनाबाई, संत नामदेव, संत एकनाथ. इतिहास आमच्या जिजाऊ साहेब. या देशामधली पहिली बंडखोर स्त्री, पहिली बंडखोर स्त्री, ज्या स्त्रीने, ज्या आईने स्वतःच्या वडिलांना विचारलं होतं की दुसऱ्यांकडे कशाला चाकरी करता. स्वतःच्या नवऱ्याला विचारलं स्वतःचं राज्य निर्माण करा, दुसऱ्याकडे कशाला जाता. आणि मग एक सूर्य जन्माला दिला. आणि स्वराज्य काय असतं हे त्या मातेने त्या पुत्राकडनं घडवून घेतलं. ती बंडखोर स्त्री या महाराष्ट्रात जन्माला आली. छत्रपती शिवाजी महाराज. दुसऱ्यांचं नाही, माझं स्वतःचं राज्य पाहिजे, तो स्वराज्य हा शब्द त्यांनी दिला. छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी अंतर्गत कलहाशी आणि शत्रूशी समर्थपणे आणि प्राणपणाने लढणारे धर्मवीर महाराष्ट्र. बाळाजी विश्वनाथ पेशवे योद्धा व मराठा साम्राज्याचे पंतप्रधान होते. मी एक तुम्हाला सर्वांना आज हात जोडून विनंती करणार आहे, ज्यांनी महाराष्ट्र घडवला ना, ज्यांनी महाराष्ट्र मोठा केला ना, आणि महाराष्ट्रात आज देखील, कृपया आपल्या महापुरुषांकडे आणि कोणाईकडे जातीने पाहू नका. त्यांनी या महाराष्ट्रासाठी काय योगदान दिलं ना, ते सर्वात महत्वाचं आहे. हे तुम्हाला त्यांच्या मतांसाठी म्हणून तुम्हाला जातीमध्ये भिडवतायत आणि महाराष्ट्रामधून प्रत्येकाला वेगळं करतायत. हे कृपा करून करू नका. पहिले बाजीराव पेशवे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठी मुलखात तेवढाच आत्मविश्वास आणि स्वराज्य निष्ठा निर्माण करणारे आणि मराठी साम्राज्याचा विस्तार करणारे. अहिल्याबाई होळकर मराठा साम्राज्य, शिंदे होळकर नागपूरचे भोसले साम्राज्य, मराठा साम्राज्य संपूर्ण हिंद प्रांतावरती वचक ठेवला. गायकवाड हे गुजरातमध्ये, या राज्याच्या जडणघडणीत गायकवाड घराण्याचा मोठा वाटा. बँक ऑफ बडोदा, बडोदा युनिव्हर्सिटी आणि गुजरातमध्ये अनेक रेल्वे मार्ग त्यांनी सुरू केले. तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई. आता ह्या 18व्या शतकातील मराठी नावं ज्यांनी मुंबईला आकार दिला, जगन्नाथ शंकर शेठ. तुम्हाला भाऊचा धक्का माहिती आहे ना? भाऊ लक्ष्मण अजिंक्य एक मराठी माणूस होता, कंत्राटदार होता, त्यांनी भाऊचा धक्का बांधला. सीताराम खंडेराव वैद्य, नाव पण माहिती नसेल तुम्हाला. सीताराम खंडेराव वैद्य म्हणजे कोण? हे जे टाटांचं ताजमहाल हॉटेल उभं आहे ना, या ताजमहाल हॉटेलचे आर्किटेक्ट. समाज सुधारणा महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीदेवी फुले, महादेव गोविंद रानडे, गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले. माझ्याकडे या सगळ्यांचा इतिहास आहे, परंतु मी प्रत्येकाचा इतिहास सांगत बसलो 12 वाजतील. गोपाळ कृष्ण गोखले, शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, संत गाडगे बाबा, भारतरत्न महर्षी धोंडो केशव, म्हणजे ज्यांनी महिलांचं शिक्षण, त्यांचे हक्क, विधवांना परत पुनर्विवाह करण्यासाठी म्हणून ज्यांनी काम केलं, ते हे महर्षी धोंडो केशव कर्वे. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, हे भांडारकर युनिव्हर्सिटी आहे ना. भारतरत्न पांडुरंग वामन काणे, थोर भारतीय प्राच्य विद्या संशोधक, संस्कृत पंडित.
धर्मशास्त्राचा इतिहास लिहिला या माणसाने. हे सगळे महाराष्ट्रात जन्माला आले तर भारतरत्न विनोबा भावे, प्रबोधनकार ठाकरे, तुमचे आजोबा, धर्मातील चुकीच्या रूढी परंपरांवरती प्रहार करणारा हा माणूस. त्यांची पुस्तकं आजही आणून वाचा तुम्ही. अनेक लोक म्हणतात, अनेक जण सांगतात की म्हणे प्रबोधनकार ठाकरे हे ब्राह्मण विरोधी होते. माझे आजोबा कधी ब्राह्मण विरोधी नव्हते, भट्ट भिक्षुकीच्या विरोधात होते. धर्माच्या नावाने जी पिळवणूक व्हायची त्याच्या विरोधातले होते ते कुठच्याही समाजाच्या विरोधातले कधीही नव्हते. पण वाचनामधनं आपल्याला जेवढं हवंय तेवढंच काढून घ्यायचं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या लोकांकडे पाहताना तुम्ही तुमचे तर्क लावू नका किंवा तुमच्या डोक्यात भरवलेले तर्क लावू नका. स्वतः वाचा, स्वतः पहा. कर्मवीर भाऊराव पाटील, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी ज्या पहिल्या डॉक्टर झाल्या, ताराबाई मोडक, पंजाबराव देशमुख भारताचे पहिले कृषी मंत्री, चिंतामणराव देशमुख ICS मध्ये पहिला क्रमांक मिळवलेले पहिले भारतीय आणि रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर, शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, SM जोशी, स्वामी रामानंद तीर्थ, तुकडोजी महाराज, भारतरत्न नानाजी देशमुख, हमीद दलवाई, इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत, बाबा आमटे, विसपागे म्हणजे ज्यांनी रोजगार हमी योजना महाराष्ट्रामध्ये आणली आणि नंतर ती संपूर्ण देशभर गेली. अनेक नेते होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, पण एक माणूस, असा माणूस महाराष्ट्रात कशाला देशात नाही झाला, ते म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे. मराठी माणसाच्या मनात जी मराठी अस्मितेचा जो अंगार फुलवला, हा पहिला या माणसाने. या देशातल्या हिंदूंना हिंदू म्हणून मतदान करायला लावणारा हा पहिला या देशातला माणूस. आणि जागतिक दर्जाचा व्यंगचित्रकार शरद पवार. आज अनेक गोष्टी त्यांच्या नावावरती आहेत, अनेक मतभेद असतील, पण ज्या योग्य गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं योग्य असल्याच पाहिजेत. आज आपण रस्त्यावरची फळं पाहतो ना, जे कधी पाहत नव्हतं पूर्वी, आता आपल्या लक्षात पण येणार नाही की हे कधी सुरू झालं. पण आपली गाडी थांबली असताना कोणीतरी येतो, एखादा माणूस स्ट्रॉबेरी घेऊन येतो किंवा काही घेऊन. फलोत्पादन याच्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठी क्रांती करणारा हा माणूस. जी फळं कधी पाहिली नव्हती ती सर्वसामान्यांना आज मिळायला लागली, त्याच्यामध्ये सर्वात मोठं काम करणारा माणूस. बारामतीमध्ये ज्यांनी शेतीमध्ये AI टेक्नॉलॉजी आणून शेतीमध्ये कशा प्रकारची क्रांती केली, एकदा कधीतरी जाऊन बघून पण या. सहकार चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली. धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे पाटील, तात्यासाहेब कोरे. आता महाराष्ट्राच्या देशाला राजकारणातला आकार देणारे भारतीय काँग्रेस, जो काँग्रेस पक्ष आपण म्हणतो, त्या पक्षाची स्थापना महाराष्ट्रात झाली. RSS, या RSSचे 6 सरसंघचालक झाले. या 6 संघचालकांमध्ये 4 मराठी झाले आजपर्यंत, आणि निर्माण करणारा देखील मराठीच. हेडगेवार, श्रीपाद अमृत डांगे ज्यांनी कम्युनिस्ट चळवळ मोठी केली. महाराष्ट्र शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली 1946 साली, स्वातंत्र्याच्या 1 वर्ष अगोदर. कळलं का? ती केली शंकरराव मोरेने आणि केशवराव झेले आणि नाना पाटील यांनी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, कांशीराम यांचे आज तुमचा तो कुठचा पक्ष, बहुजन समाज पार्टी. पण ही बहुजन समाज पार्टी नंतर झाली. पहिली जी संघटना स्थापन केली बामसेफ, ती या महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये खडकीमध्ये त्यांनी स्थापन केलेली आहे बामसेफ. या सगळ्या गोष्टींची मुळं जर तुम्ही बघितली तर ही सगळी महाराष्ट्र आहेत. इतिहासकार
ज्या इतिहासकारांकडे या देशातले सगळे लोक किंवा बाहेरच्या देशांमधले लोक ज्यांच्याकडे टवकारून बघतात असे काही इतिहासकार म्हणजे विका राजवाडे, गोविंद सखाराम सरदेसाई, त्र्यंबक शेजवलकर, वासुदेव सीताराम बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे, रणजित देसाई, गजाननराव मेहेंदळे, आमचे गजाननराव आत्ताच गेले, अनेकदा त्यांच्या भेटी व्हायच्या गजाननरावांच्या. काही विचारलं की ते एकच गोष्ट सांगायचे, एवढं आहे, बाकी इतिहासाच्या पानात कुठेही नाही. जेवढं खरं आहे तेवढा इतिहास ते सांगायचे. त्या सगळ्यांची जरा एकदा कधीतरी बघा. नुसत्याच मिरवणुका काढून, गुलाल उधळून, झेंडे उधळून काही होणार नाही आपलं. शिवाजी महाराजांचा जय जयकार, बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार, आमच्या ज्योतिराव फुलेंचा जय जयकार. आपण काय झालंय, महाराष्ट्र प्रतिभांमध्ये अडकलाय. महाराष्ट्र ज्या दिवशी यांच्या प्रतिभेमध्ये अडकेल ना, त्या दिवशी परत आपल्याला गतवैभव प्राप्त होईल. नुसते आमच्याकडे प्रतिमा आहेत, प्रतिमांचं पूजन करतोय आम्ही. सायन्स, डॉक्टर वसंत गोवारीकर. बाकीची पानं कुठे गेली रे? त्याचे पानं नाही आहेत, बाकीची तिकडे आहेत का? इधर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, वसंत गोवारीकर, जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर, विजय भटकर. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, परंतु एक गोष्ट सांगतो. शिवकर बापूजी तळपदे नावाचे जे गृहस्थ झाले, त्यांनी राईट्स बंधू म्हणजे ज्यांनी विमान उडवली ना, त्याच्याही 8 वर्ष आधी 1895 मध्ये मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरती मरुत्सका नावाचे मानवविरहित विमान यशस्वीरित्या उडवले. हे घडवणारे महाराष्ट्रात पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, नारायण दीनानाथ वेलकर. तुम्ही म्हणाले कोण आहेत नारायण दीनानाथ वेलकर? तुम्ही जर ऐकाल तर तुम्हाला प्रश्न पडेल, हे आपल्यापर्यंत आलं कसं नाही अजूनपर्यंत. टाइम्स ऑफ इंडियाचे संस्थापक मालक. 1840 मध्ये मुंबईचे पहिले भारतीय महापालिका आयुक्त ते जेई ब्रेनन या ब्रिटिश व्यक्तीसोबत 1838 साली त्यांनी बॉम्बे स्टँडर्ड हे वृत्तपत्र सुरू केले, जी कंपनी 1860 पर्यंत त्यांनी चालवली. आणि पुढे रॉबर्ट नाईट या ब्रिटिश व्यक्तीने ते विकत घेतलं आणि त्याचं नाव टाइम्स ऑफ इंडिया असं ठेवलं. सुरू करणारा मराठी माणूस कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडीलकर. आचार्य आत्रे, नावाजलेले अभ्यासक माधवराव गाडगीळ, पर्यावरणावरचा अभ्यास, माधवराव चितळे, पाणी या विषयावरचा अभ्यास. म्हणजे जगभरामध्ये या लोकांना काय किंमत आहे ना, आपल्याला अंदाज पण नाही याचा, फक्त आमच्याकडेच किंमत नाही. पांडुरंग सदाशिव खांखोजे. चित्रपट दादासाहेब फाळके. एखादे दे रे मला येत ठेवायला यायला. दादासाहेब फाळके, बाबूराव पेंटर, व्ही शांताराम. त्याच्यानंतर आपल्याकडच्या चित्रपट क्षेत्रातील काही मीनाक्षी शिरोडकर, शोभना समर्थ, माधुरी दीक्षित, सुलोचना. अजून एक नाव तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडेल की अरे अजूनपर्यंत आम्हाला कसं माहित नाही. हिंदी चित्रपट सृष्टीमधले जवळपास 6300 गाणी, मी सांगितल्यावर तुम्हाला कळेल, 6300 गाणी ज्या जोडीने दिली, त्या जोडीचं नाव आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल. त्या लक्ष्मीकांत प्यारेलाल मधले लक्ष्मीकांत हे कुडाळकर होते आणि आपल्या कुडाळ मधले होते राहणारे. हे आजपर्यंत आम्हाला कोणालाही कोणी सांगितलं नव्हतं. मला माहिती होतं अर्थात,
पण आमच्या महाराष्ट्रामधला एवढा मोठा संगीतकार होऊन गेला याचं आम्हाला काही कौतुक काही नाही. आमच्या लोकांबद्दल आम्हाला कौतुकच नाही. अहो, आतापर्यंत आपल्याला 8 साधारणपणे भारतरत्न मिळाली. या 8 भारतरत्नांमध्ये 4 भारतरत्न ही एकट्या दापोली मधली आहेत, पण आम्हाला काही देणं घेणंच नाही त्याच्याशी. बावा काणे, धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, आमच्या बाबासाहेबांचा जन्म इंदोरचा, पण संपूर्ण बालपण मोठेपण सगळं त्यांचं तिकडे दापोलीत गेलं. आम्हाला काही देणं घेणंच नाही या गोष्टींशी. आम्हाला आजूबाजूला पाहायचंच नाहीये. आमचा महाराष्ट्र मेला तरी चालेल. आम्हाला कंत्राटदाराकडनं पैसे मिळाले पाहिजेत. सी रामचंद्र, या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सुपरस्टार दादा कोंडके, ज्यांनी छाप पाडली, या देशावरती छाप पाडली. निळू फुले, नाना पाटेकर, अमोल पालेकर, अशोक सराफ, आशुतोष गोवारीकर, गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, आशा भोसले, कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर, जितेंद्र अभिषेक, चित्रकार दीनानाथ दलाल, वासुदेव गायतोंडे, माधव सातवळेकर. मी एकेकावरती, या एकेका माणसावरती मी एक तास बोलू शकतो. P.A. धोंड, आचरेकर, सडवेलकर, S.M. पंडित, तुमच्यापैकी बरेच जण हे त्या तामिळनाडूला आपल्या स्वामी विवेकानंदांचं जिथे पुतळा आहे ना, तिथे काही जण गेला असाल. मी गेलो होतो. पुतळा पाहिल्यानंतर मी असा उलटा मागे फिरलो. मागे वळलो तर तिथे 2 पेंटिंग्स होती. एक परमहंसांचं होतं आणि एक त्यांच्या पत्नीचं होतं. पण मी जवळ जाऊन पाहिलं तर ते S.M. पंडितांचं पेंटिंग होतं. दोन्ही पेंटिंग S.M. पंडितांची होती. या इथे बाजूच्या गल्लीत राहायची. इथे आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्हाला कलेशी देणं घेणं नाही, संगीताशी नाही, साहित्याशी नाही, कशाशी नाही. फक्त आमच्याकडे झालंय जयंत्या आल्या, पुण्यतिथ्या आल्या की आम्ही फक्त मिरवणुका काढून ढोल वाढवायला सुरुवात आमच्याकडे. पण आमच्याकडे काय पेरून ठेवलंय, काय होऊन गेलंय याचा आम्हाला अंदाजच नाही. शिल्पकार सदाशिव साठे म्हणजे गेटवे ऑफ इंडियाचा जो पुतळा आहे तो शिल्पकार साठेंनी उभा केला आहे. त्याच्यानंतर राम सुतार म्हणजे कोण? ज्यांनी एक मोठा पुतळा बांधला. तो पुतळा चीनमध्ये गेला आणि चीनमध्ये जाऊन त्याचा एक भव्य मोठा पुतळा बांधला गेला. तो सरदार वल्लभभाई पटेलांचा, जो आता गुजरातमध्ये आहे, तो आमच्या राम सुतारांनी उभा केला. आम्हाला काही देणं घेणं नाही. उद्योग शंतनुराव किर्लोस्कर, आबासाहेब गरवारे, रघुनाथराव चितळे, बीजी शिर्के म्हणजे या इमारतींना ज्या विटा वापरल्या जातात ना, सिपोरेक्षा, ते बनवणारे बीजी शिर्के, दाजी काका गाडगीळ, काल निर्णयचे जयंतराव साळगावकर, केसरी पाटील, राजा पाटील, ज्यांनी मराठी माणसाला जग दाखवलं. HS केळकर, आम्हाला माहित नाही, फक्त आम्हाला कॉलेज माहिती आहे ठाण्याचं. SS केळकर हे परफ्युमरीज म्हणजे अत्तराच्या व्यवसायातले जुने माणसं. या केळकरांकडचा जो अर्क आहे ना, तो परदेशातले बरेचशा मोठे जी काही तुम्ही आता परफ्यूम जे वापरता ना, त्याचा जो अर्क आहे हा SS केळकरांकडनं जातो महाराष्ट्रातनं. राजीव सामंत, सुला वाईन्स, कॅमलिनचे दांडेकर, जे लहानपणापासून आपण जे बघत आलो ना, कंपास पेटी आणि सगळ्या गोष्टी, त्या संपूर्ण देशभर व्यवसाय उभा करणारे महाराष्ट्राचे दांडेकर. आनंद देशपांडे, रवी पंडित, बाबा कल्याणी, वासुदेव कोल्हटकर, केशव विष्णू पेंढरकर, नाटकामध्ये विष्णुदास भावे, राम गणेश गडकरी, बाल गंधर्व, केशवराव भोसले, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, विजया मेहता, वसंत कानेटकर, श्रीराम लागू, मोहन आगाशे, जब्बार पटेल, सतीश आळेकर, साहित्य कवी केशव सूत, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे, गदी माडगुळकर, विंदा करंदीकर, शांता शेळके, नारायण सुर्वे, चिंतामण त्र्यंबक खानोलकर, बाबूराव बागुल, सुरेश भट, बंडखोर नामदेव ढसाळ,
क्रीडा दिबा देवधर, मी अगदीच थोडक्यात आणली आहे ही यादी. दिबा देवधर, बापू नाडकर्णी, विजय मांजरेकर, विजय हजारे, सुनील गावस्कर, अजित वाडेकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, प्रवीण ठिपसे, ग्रँड मास्टर बुद्धिबळ, भाग्यश्री ठिपसे, ग्रँड मास्टर बुद्धिबळ, अभिजित कुंटे, ग्रँड मास्टर बुद्धिबळ, खाशाबा जाधव, नावाजलेले अभ्यासक हे झाले मगाशी. एवढं भरभरून आपल्याला महाराष्ट्राला दिलंय, आपल्याला काही याची किंमत, आपण याच्यासाठी काही करतोय, ह्यांच्यासाठी नाही, आपण काही वेगळा विचार करतोय का? महाराष्ट्र कुठे होता? महाराष्ट्र अख्खा देश टवकारून बघायचा महाराष्ट्रामध्ये काय चाललंय, महाराष्ट्रात नवा विचार कोणता येतोय, महाराष्ट्रात आम्हाला काय देणार आहे. या नवीन विचाराला सतत बघणारा हा देश आज महाराष्ट्राला काय देतोय. आमच्या क्रिकेट टीम मध्ये देखील आज महाराष्ट्राचे, मुंबईचे कोण नाही हो? कोण मराठी आहेत मला जर दाखवा. एक काळ असा होता की 11-12 प्लेयर मध्ये जवळपास 8 ते 9 हे मुंबईचे लोक असायचे, महाराष्ट्राचे लोक असायचे. कुठे कमी पडतोय आम्ही? आम्ही विचारच करत नाही. आम्हाला महाराष्ट्र कसा घडवायचा आहे याचा आमचा विचारच संपलेला आहे. आमच्यावरती सरकार येत आहेत आणि लादतायत, वाटेल त्या गोष्टी रोज येत आहेत, नवीन कायदे करतायत, नवीन नियम करतायत. आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही. आम्ही गुंतलोय करमणुकीमध्ये. तुम्हा आम्हाला महाराष्ट्रातल्या या जनतेला सगळ्यांना मिळून, तरुण आणि तरुणींना, नवीन येणाऱ्या लोकांना, मुलांना हा भविष्यातला महाराष्ट्र घडवायचा आहे. हा तुम्ही आम्हीच घडवायचा आहे. सरकारवरती अवलंबून राहून होणार नाही. आणि म्हणून मी आज एक नवीन योजना तुमच्या समोर आज आणतोय. 2006 साली याच व्यासपीठावरती इथे उभं राहून मी म्हटलं होतं की मी महाराष्ट्राचा विकास आराखडा आणीन, महाराष्ट्राची मी ब्ल्यूप्रिंट आणीन. मग एका पत्रकार परिषदेत मला एका पत्रकाराने विचारलं ती तुमची ब्ल्यू फिल्म कधी येणार आहे? तर मी म्हटलं की मी ती आणली असतं बरं झालं असतं, त्यांनी किमान पाहिली तरी असती. पण त्या 2006 साली मी जेव्हा म्हटलं होतं मी महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट आणीन, महाराष्ट्राचा विकास आराखडा आणीन, 2014ला आणला. 2006 ते 2014 महाराष्ट्रात जिथे जिथे मी गेलो, जिथे जिथे पत्रकार परिषदा झाल्या, सर्वजण कुत्सितपणे मला विचारायचे काय ते ब्ल्यूप्रिंटचं काय झालं, कुठपर्यंत आलं, ते विकास आराखड्याचं काय झालं, कुठपर्यंत आलं. प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये असताना, चालू असताना किंवा नंतर हे प्रश्न असायचेच. जेव्हा आणली 2014, आज 2026, या क्षणापर्यंत मला कुठच्या पत्रकारांनी प्रश्न विचारलेला नाही त्या ब्ल्यूप्रिंट मध्ये आहे काय, कारण वाचलीच नाही. त्याला वाचण्यात इंटरेस्ट नव्हता, हिणवण्यात होता. असो, पण तो काळ लोटला गेला. आज जवळपास त्याही गोष्टीला आज 12 वर्ष होऊन गेली. अनेक तज्ञांना त्यावेळेला बरोबर घेतलं होतं, अनेक गोष्टी त्यामध्ये केल्या होत्या. गेल्या 10-12 वर्षामध्ये अनेक, महाराष्ट्रही बदलला, खूप गोष्टी बदलल्या, विचारात महाराष्ट्र बदलला. आणि म्हणून मला असं वाटलं की काय करावं, कारण मी अनेकदा वाचत असतो वर्तमानपत्रांमध्ये, काही लेख येतात वर्तमानपत्रांमध्ये, अनेक चांगल्या सूचना येतात, अनेक काही नवीन गोष्टी निर्माण करण्यासाठीच्या गोष्टी येतात. आणि मग विचार केला की या सगळ्या गोष्टींसाठी एक कुठेतरी आपल्याला एक प्लॅटफॉर्म उभा करायला लागेल. या महाराष्ट्रामधली लोक, महाराष्ट्राच्या बाहेरची कोणी, की महाराष्ट्रामध्ये नेमकं काय व्हायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडलं पाहिजे, महाराष्ट्रात ते नेमकं घडलं ते कसं घडलं पाहिजे, अशा अनेक लोकांकडे अनेक योजना तयार आहेत. परंतु सांगायच्या कोणाला, मांडायच्या कोणाला? सरकार म्हणजे कोण, बोलायचं कोणाशी, मांडल्यानंतर, सांगितल्यानंतर ते बघणार कोण आहे, आम्हाला उत्तर कधी मिळणार?
आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी एक नवीन वेबसाईट आत्ता महाराष्ट्राला मी आत्ता अर्पण करतोय की ज्या वेबसाईटवरती तुम्ही येऊन तुमचे विचार, पण विचार जय महाराष्ट्र साहेब, चालणार नाही साहेब, भावी मुख्यमंत्री तुम्हीच, डिलीट असल्या कुठच्याही गोष्टींना त्या याच्यावरती स्थान नाही. नवा विचार करा. या मोबाईलच्या जोखडातनं बाहेर या. या करमणुकीच्या गटारगंगेतनं बाहेर या. हा तुम्हा आम्हालाच महाराष्ट्र उभा करावा लागेल. हा तुम्हा आम्हालाच महाराष्ट्र वाचवावा लागेल. आणि याच्यासाठीचं म्हणून हे पहिलं पाऊल आहे. म्हणून आज तुमच्या समोर महाराष्ट्र नेक्स्ट, महाराष्ट्र पुढचा मी तुमच्या समोर उभा करतोय. आता दाखवा रे. याच्यामध्ये हे सुरू झाल्यावरती तुम्हाला ऑप्शन्स आहेत मराठी आणि इंग्रजी. त्याच्यामध्ये तुम्ही मराठीत मध्ये गेलात की त्याच्या बाजूला एक ऑडिओ फिल्म आहे. ही वेबसाईट कशी वापरायची, त्याच्यामध्ये आपल्या कल्पना नोंदवण्यासाठी म्हणून मी काही खाली विषय दिलेले आहेत. 27 विषय आहेत. ते 27 विषय फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो, ज्याच्यामध्ये ज्या ज्या आपल्या स्वतःच्या कल्पना असतील, ज्या काही नवीन आपल्याला निर्माण करायचं असेल ते तुम्ही मांडू शकता. आपण म्हणजे आम्ही तुमच्यामधले आणि सरकारमधले फक्त वाहक असू. आणि सरकारकडनं ही गोष्ट कशी करून घ्यायची जर ती योग्य असेल, कारण हे पहिलं जाणार हे तज्ज्ञांकडे. त्या तज्ज्ञांच्या कमिटीकडनं ज्यावेळेला ते मंजूर होणार त्याच्यानंतर हे सरकारकडे जाणार. त्याच्यामुळे ही 27 तुम्हाला इथे गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शेती, रस्ते आणि पायाभूत सुविधा विकास, आरोग्य सेवा व सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, जमीन, पायाभूत सुविधा, औद्योगिक वसाहती, व्यवसाय सुलभता, प्रादेशिक औद्योगिक संतुलन व सर्वसमावेशक, शालेय उच्च व तंत्र शिक्षण सुधारणा, आदिवासी विकास, सर्वसमावेशक आणि सशक्त महिला व बाल, रोजगार व रोजगार निर्मिती, आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्ती पूर्व तयारी, क्षेत्रनिहाय औद्योगिक धोरण, गुंतवणूक प्रोत्साहन व थेट विदेशी गुंतवणूक, स्टार्टअप्स आणि भविष्यवेधी उद्योग, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि ग्रामीण उद्योग विकास, शहरांचा शाश्वत विकास, क्रीडा व युवा विकास, मराठी भाषा संस्कृती ज्ञान परंपरेचा विकास, पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा, हवामान बदल, पर्यावरण आणि प्रदूषण, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग आणि विकास, औद्योगिक कायदे सुधारणा, शाश्वत हरित व पर्यावरणपूरक औद्योगिक विकास, सिंचन, जलव्यवस्थापन व जलसुरक्षा, समृद्ध स्वावलंबी आणि शाश्वत ग्राम विकास, पर्यटन विकास, कायदा आणि सुव्यवस्था. याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर आपली कल्पना इथे पुढे नोंदवायची तुम्हाला येईल. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये 27 गोष्टीमध्ये त्याच्या उपशाखा आहेत. समजा तुम्ही रोजगार आणि रोजगार व रोजगार निर्मिती हा जर विषय घेतला तर त्याच्यामध्ये रोजगार विमुख कौशल्य प्रशिक्षण, उद्योजकता वगैरे वगैरे असे बरेच विषय त्याच्यामध्ये आहेत. ते झाल्यानंतर पुढे जेव्हा तुम्ही जाल त्याच्यानंतर तुम्ही तुमची कल्पना त्याच्यावरती नोंदवायची. आणि त्याच्या खाली गरज असल्यास तुम्हाला काही फाईल अपडेट करायची असेल, फोटो टाकायचा असेल त्याच्याबरोबर तुमच्या म्हणण्याला, तोही तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्ही पुढे गेलात ती फाईल तुम्ही सबमिट केलीत की त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर येईल तुमचा, तो टाकायचा आहे. मोबाईल नंबर आल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तुमच्या मोबाईलवरती, तो भरायचा आहे. तो भरला की तुमचं संपूर्ण नाव, पत्ता आणि सर्व माहिती याच्यावरती द्यायची आहे. एक तुम्हाला सांगतो सर्वांना, आज तुम्ही इथे आज जे ऐकत आहात ते ऐकत आहात, टेलिव्हिजनवरती जे ऐकत असतील बघत असतील त्यांनाही माझं सांगणं आहे, तुम्ही सांगेपर्यंत तुमचं नाव आणि पत्ता आणि मोबाईल नंबर हा सरकारला दिला जाणार नाही. उद्या तुमची कल्पना जर समजा आवडली आणि त्याची जर समजा अंमलबजावणी करायची ठरली आणि त्यांनी विचारलं हा माणूस कोण आहे, तुम्हाला विचारलं जाईल की
की तुमचं नाव आणि नंबर द्यायचा आहे का. त्याच्यामुळे ती गोष्ट गुपित राहील, पुढे जाणार नाही. त्याच्यानंतर ढकला. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्याच गोष्टींची कमतरता आहे. कोणाला काही कळत नाही. जो येतोय, कोणतरी येतो, नवा काहीतरी सांगतो, त्याच्याबरोबर कंत्राटदाराला कामं दिली जातात. आपलं ऑइल बाहेरून येतं, आपला गॅस बाहेरून येतो, आपल्याकडे अनेक गोष्टी बाहेरून येतात. मग आपल्याकडे एक काहीतरी टुणटुणं वाजवलं जातं. ते टुणटुणं आहे चांगलं, पण वापरात येऊ शकत नाही, आणि ते म्हणजे स्वदेशीचं. काय करायचं त्या स्वदेशीचं मला जरा सांगा. हा देश ज्याच्यावरती चालतो ते ऑइल पण तुमचं बाहेरून येतंय, तर काय करायचं. मग यासाठी म्हणून ही शहरं उभी करताना, जसं आज दुबई आहे, अबुधाबी आहे, अनेक देश आहेत की ज्यांनी बाहेरचे मेंदू आणले. आज संपूर्ण दुबई जी उभी आहे ही कोण करते. अरब करतायत, अमेरिकन लोक आहेत, ब्रिटिश लोक आहेत, फ्रेंच लोक आहेत, अनेक लोक आहेत. जगभरातल्या लोकांचे मेंदू आणले आणि त्यांनी त्यांचं एक देश, शहर उभं केलं. आमची शहरं कार्य उभी करतायत. आमच्या शहरांना उभं करण्यासाठी, आमच्याकडे चांगलं व्यवस्थापन होण्यासाठी, आमच्या भविष्यातल्या पिढ्यांना चांगलं आयुष्य जगण्यासाठी म्हणून आम्ही का नाही बाहेरून मेंदू आणत आहोत. कसली लाज वाटते. अहो, बाहेर जाऊन नुसते पैसे आणण्यापेक्षा बाहेर जाऊन जर मेंदू आणले तर ह्या महाराष्ट्राला उपयोगाचे आहेत. नुसते पैसे काय करायचे पैशांचं. ते पैसे टक्केवारीत संपणार, त्याने काहीही हाताला मिळणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आज सरकारकडनं आपण नुसते फक्त आशेने फक्त बघत राहायचं, हे काही मला आवडणारी गोष्ट नाही, मला ती आवडतही नाही, आणि तुम्हालाही ती आवडता कामा नये. आणि म्हणून तुम्ही सगळेजण महाराष्ट्राचा विचार करायला लागा. तुमच्या ज्या कल्पना असतील, ज्या गोष्टी असतील, त्या या आता वेबसाईटवरती मांडा. या महाराष्ट्राला आकार देण्याचा एक उत्तम कार्य हे आपल्या हातून घडो, जेणेकरून या महाराष्ट्रासाठी ज्यांनी खस्ता खाल्लेल्या आहेत त्यांनाही वरती आनंद मिळेल की माझी सर्व लोक महाराष्ट्राची, हे महाराष्ट्र वाचवतायत, जगवतायत. याच्यासाठी सगळेजण तुम्ही कामाला लागावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो. आणि आज आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, कृपया सर्वांनी राष्ट्रगीताला उभं राहा.